शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला. मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच कमी होणार असल्यामुळे राज्यात पावसाची घट होणार असल्याची शक्यता. यावर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू असल्यामुळे तो 25 मे रोजीच कोकणात दाखल झाला, जे सामान्य तारखेपेक्षा 10 दिवस आधीच आहे. मात्र 27 मे पासून मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळे राज्यभरातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येणार आहेत. सध्याच्या अंदाजानुसार 27 मे पासून राज्यातील हवामान हळूहळू कोरडे होईल आणि काही प्रमाणात तापमानात वाढ देखील होईल. मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात प्रामुख्याने कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे आणि किमान 5 जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे किमान 5 जूनपर्यंत तरी राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल होण्याची आणि मान्सूनच्या पावसाची शक्यता दिसत नाही. या दरम्यान देशातील इतर भागात सुद्धा मान्सूनचा प्रवास तात्पुरता थांबू शकतो. यावर्षी राज्यातील अनेक भागात दमदार मान्सूनपूर्वीच्या वादळी पावसाची हजेरी लागली. बहुतांश ठिकाणी मान्सून लवकरच दाखल होईल अशी अपेक्षा करून अथवा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे. हवामान कोरडे असल्यामुळं जर पेरणीची घाई केली तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.